हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा पहिलाच व्लॉग आहे तसा लग्नानंतरचा, जो मी प्रॉपर शूट करते. तो पण प्रॉपर नाही. आता मला इकडे मम्मीकडे 2-3 ठिकाणी आमच्या इकडच्या कॉलनीमध्ये हळदी कुंकवाला बोलवलं होतं आणि आज मला वेळ पण होता आणि 2-3 ठिकाणचं एकाच दिवशी होतं, म्हणून मग मी म्हटलं येते. पण माझ्याकडे काही साड्या वगैरे नव्हत्या तिकडे, म्हणून मग मी इकडे आता अशी आली आहे. पण रेडी होऊन आली पूर्ण, फक्त मला केस करायचे आहेत, बाकी मी तयारी करून आलेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की ते मम्मीनी काढून ठेवलेल्या आहेत साड्या 2-3 अशा, ह्या 1-2 अशा ब्लॅक साड्या, आणखीन तिकडे 2-3 साड्या आहेत. आणि जे माझे जुने ब्लाउजेस होते इथे 1-2 ते काढलेले आहेत मम्मीने. आणि मी काही घेऊन आली सोबत, कारण मला माहिती होतं की इकडून साडी घालायची आणि ड्रेस पण माझ्याकडे फिटिंग नाही. ॲक्च्युली माझ्या जेवढं पण सामान आहे ना, म्हणजे ब्लाउजेस असो किंवा काही पण, तर फिटिंगच नाही आहे त्याला. आता सगळ्याला फिटिंग करावी लागेल, कारण मी बारीक झाली आहे थोडीशी. येस. तर आता इथे पूर्ण बँगल बॉक्स वगैरे काढून ठेवलेला होता, म्हणजे सगळं काढूनच ठेवलेलं आहे मम्मीने सामान. तर आता मी पटकन रेडी होते आणि देन मग तुम्हाला भेटते. मी काढू का दीक्षू? एकच पाठी होतं लग्न. सांग मग तेच ताई विचारते तर. संसाराच्या सागरात प्रेमाच्या गाथा, तुषारच्या सुखदुःखात नेहमी राहील दीक्षाचा अर्थ वाटतात. हा अशी झाली आहे, एवढीच नाही दीक्षा. प्रेझेंट आली का? हो. आलो आम्ही आता घरी. मम्मी सोबतच गेली होती मी 2-3 इकडे. एक आमच्या फ्लॅटमध्ये बाजूलाच होतं आणि एक अपार्टमेंटमध्ये वरती होतं. त्या 2 घरी गेलो होतो हळदी कुंकवाला, आणि एक बाजूला होतं खाली, त्यांच्याकडे पण गेलो होतो. सो आता मी पटकन चेंज करते. आणि हे गिफ्ट मिळाले तिथे हळदी कुंकवामध्ये, हे मिळाले वाण. 1 मिनिट बाकीचे तिकडे आहेत, म्हणजे हॉलमध्ये ठेवल्या बाकीच्या गोष्टी. मी चेंज करते. आणि हे तर एवढं मिसमॅच करून घातलं आहे ना, म्हणजे हे ब्लाऊज माझं एवढं जुनं आहे, याला घातलंच नव्हतं मी कधी. तर हे 3 म्हणजे कोरोनाच्या टाईममध्ये, लॉकडाऊनच्या टाईममधलं आहे हे. आणि हे एवढं ढिल्लं झालं, याला पूर्ण ॲडजस्टमेंट करून विअर केलं. ही साडी पण याचं मला आत्ता तर दिसलं नाही, मला म्हणजे तिकडे खाली नेसताना नव्हतं दिसलं, खाली गेल्यावर दिसलं होतं की ते पूर्ण कैचीचं मार्क आहे, ते कापलेलंच नाही, ते तसंच दिसत आहे. आणि याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण मी असं त्याला रॅप करून घेतलं होतं. सो असं घातलं होतं मी सगळं. आता ही साडी, ही माझीच साडी आहे, पण ही रेडी व्हायची आहे. याला काहीच नाही, अजून पिको फॉल पण केलेला नाही आहे. आता मी आधी मम्मीला सांगते, पण जेवढ्या पण माझ्या साड्या आहेत तर सगळ्याच्या मला ब्लाऊज कट करून दे, कारण अशा ना साध्या सिंपल साड्या नाहीच आहेत माझ्याकडे. 2-3 घेतल्या होत्या मी, त्यातलं एक वरतीच ब्लाऊज शिवलं फक्त. ती मम्मीची होती साडी, तर ती मी ब्लाऊज शिवलं होतं. तर ती साडीच मी किती ठिकाणी घालणार आहे. आता मागच्या सेमिनारला पण मी तीच साडी घालून गेली होती. एका ठिकाणी सेमिनार होता आमचा आशिगावला, त्या कॉलेजमध्ये. तर आता मी आधी उद्या सगळे ब्लाउजेस रेडी करणार आहे. सो येस, दॅट्स इट फॉर अ डे. आता बघते मी घरी जाऊन काय करायचं तर,
आणि काही असलं पुढे तर मग मी तुमच्यासोबत शेअरच करते ते. तर मी आलेली आहे आता घरी आणि आता मी स्वयंपाक बनवलेला आहे, फक्त शिरा बनवायचा आता ते बनवत आहे. सो तुम्हाला मी दाखवते माझ्याबरोबर थोडीशी. मस्तपैकी बुर्जी बनवलेली आहे आणि तुषारला शिरा खायचा होता म्हणून मग मी आता शिरा बनवत आहे. इकडे मी मस्त ड्रायफ्रूट्स हे तुपातनं भाजून घेतले. इथे विलायची काढलेली आहे. छान रवा भाजून झाला की मग बाकीच्या गोष्टी मी याच्यामध्ये ॲड करते. तोपर्यंत मी तुम्हाला इकडचं दाखवते. तर छान आता हा ब्राऊन भाजून घेतलेला आहे मी रवा. मला असाच आवडतो, थोडा कमी पण भाजला तरी चालतो, पण असा ब्राऊन जास्ती छान लागतो. आता याच्यामध्ये मस्तपैकी थोडेसे ड्रायफ्रूट्स, साखर आणि केशर टाकायचं असलं तर, पण आता केशर माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मग मी फक्त ड्रायफ्रूट्स टाकते आणि साखर टाकते. हा कप घेतला होता फॉर मेजरिंग रवा, तर मग मी याच्यासाठी पण म्हणजे साखर मेजर करण्यासाठी पण हाच कप यूज करत आहे. तर आता हा एक मला गोड आवडतो, सो म्हणून मग जेवढा मी रवा घेतला तेवढी मी साखर ॲड केली याच्यामध्ये. तुम्ही साखरचं थोडंसं गरम पाण्यामध्ये साखर विरघळूनही ॲड करू शकता. दोन्ही आणि माझी मम्मी म्हणजे पाणी ॲड करते त्याच्यामध्ये. साखरेचा पाक बनवते नंतर मग असं टाकते, मी डायरेक्ट टाकते. याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स, बाकी ड्रायफ्रूट्स आपण ॲट द टाइम ऑफ गार्निशिंग टाकू, कारण हे भाजलेलेच आहेत तर याला वरूनही घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. थोडे ड्रायफ्रूट्स ॲड केले. मिक्स इट वेल. अँड आता मस्तपैकी तुमच्याकडे केशर असेल तर केशर टाका, नाहीतर मग माझ्याकडे थोडेसे मनुके आहेत, मी मनुके ॲड करते याच्यामध्ये. मनुके मस्तपैकी ॲड केलेत. आता या सगळ्याला मिक्स करायचं आणि याला थोडंसं 2 मिनिट शिजू द्यायचं, म्हणजे ती पूर्ण साखर त्याच्यामध्ये विरघळते आणि त्याचं पाणी सोडतं. म्हणजे तुम्ही पाणी ॲड करा तर तुम्ही एकतर गरम पाणी ॲड करू शकता किंवा थंडही. मी थंडच केलं कारण आता माझ्याकडे टाईम नाही आहे. गरम केलं तर जास्त बेटर. याच्यामध्ये मी आता 5-7 असे हे विलायची घेतले आहेत. विलायचीचा पूर्ण बारीक मस्त भुरका केला आणि हे तुम्ही मिक्सरमधून पण करू शकता, पण आता आणखीन मिक्सरला वगैरे मला कंटाळा आला होता. आणि आता हे जे आपण गार्निशिंगसाठी ठेवलेलं आहे ते ड्रायफ्रूट्स. इकडे शिरा झालेला आहे आपला रेडी. शिऱ्यामध्ये मी आता हे सर्व ड्रायफ्रूट्स टाकून देते आणि विलायची पावडर. नाव मिक्स इट वेल. फायनली शिरा इज रेडी. बुर्जी, शिरा, चॉकलेट सँडविच, पोळी. तर तू शिरा खाऊन बघ आणि सांग मला कसा झाला. फेक नको जाऊ, खरं सांग. एक नंबर. तुझ्या हाताची चव जणू काही स्वर्गात लागलेलं बरं वाईटाचं फळ. तुझ्या हातून खाल्लं तर असं वाटते की बस आयुष्यभराचं एकचदा जेवण केलं. ही जी माझी पहिलवानासारखी गुदुगुदुली बॉडी बनवून आली आणि हे जे माझं पोट बाहेर येऊन आलं, ह्याच्या मागं तुझं खूप मोठं योगदान आहे. थँक्यू दीक्षा. मोस्ट वेलकम.